यानंतर होणारा सामना आदर्श मिरजोळे विरुद्ध जय हिंद जाबा. दोन्ही संघाला पहिला पुकार. आदर्श मिरजोळे जय हिंद जाबा दोन्ही संघाला पहिला पुकार. येस. डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन एक तगडा संघ, तर दुसऱ्या बाजूला तेवढ्या ताकदीनिशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला संघ पाहायला भेटतोय. तो यावेळी मित्रपिन बेतोशी प्रशांत कांबळेने नवीन जोडणी नवीन बांधणी केला गेलेला संघ, एक चांगला संघ बिल्ड केला गेलाय. कॉलेज विभागातून ज्यांच्या माध्यमातून आपण सरस खेळ पाहिला त्या खेळाडूंना दिली गेलेली संधी. यस, पहिलाच रनिंग हँड टच वेदांत कांबळेच्या माध्यमातून. एक रॅपिड रायडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं तो वेदांत कांबळे. अमोल कोळी आहे जो कोपरा रक्षकाची भूमिका इथे बजावतोय. दुसऱ्या बाजूला दीपक कागरे, दोन्ही बेस्ट कॉर्नर अटॅकर इथे सज्ज. आणि यावी दन कुंदन इथे दाखल होतोय. कुंदन परब जर्सी क्रमांक 15, एक स्टायलिश खेळाडू. कुंदन एक खेळाडू खेळांच्या बाहेर. साची बचाव फळी. अतिशय शांतपणे खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चढाई पुढे केले, मिडल अँड क्रॉस केले आणि आपल्या क्रीडांगणामध्ये परतलेला तो पाहायला मिळालाय. जर्सी क्रमांक 11 अमोल कोळी याच्या दिशेने चाललेली खेळी. दीपक दुसऱ्या बाजूने कॉर्नर अटॅक करण्यासाठी सज्ज. कव्हर मध्ये कुंदन. चढाई पूर्ण केले आणि सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परतलेला तो पाहायला मिळालाय. आर्यन इथे दाखल होतोय. वेदांत कांबळे यावी चढाई करण्यासाठी. 6ची बचाव फळी आहे. 6चा डिफेन्स सज्ज आहे. 2-2-2 अशा पद्धतीने चैन पाहायला मिळत आहेत. डाव्या कोपऱ्यामध्ये बॅकिंगला गाबले. कोपरा रक्षकाला सरप्राईज ठरलेली ही खेळी पाहायला मिळते वेदांत कांबळेकडून. ज्यावेळी सरळ लातेने पॉइंट निघत नाही त्यावेळी उलटी लात मारावी लागे, बॅकिंग लगावी लागते, रिव्हर्स किक लगावी लागते. ती रिव्हर्स किक इथे लगावली गेली. वेदांतच्या माध्यमातून सक्सेसफुल ठरल्या. एक पॉइंट त्यांनी प्राप्त केला. थर्ड साठी डुअल डाय साठी प्रयत्न. जर्सी क्रमांक 7 रनिंग हँड टच आणि परफेक्ट टायमिंगला डॅश आहे. सक्सेसफुल ठरेल हा प्रयत्न. राईट हँड लॉबीच्या बाहेर फेकला जातोय. पॉइंट इथे मिळतोय. डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाला रॅपिडली माघारी परतण्याचा प्रयत्न तर टच केला गेला होता त्या कव्हर फील्ड मध्ये खेळाडूला. लॉबीच्या खूप क्लोजली पाहायला मिळाला. परफेक्ट टायमिंगला मिडल मध्यरक्षक पुढे सरसावताना आणि त्याच टायमिंगला दिला गेलेला चर्क पाहायला मिळतोय. डॅश पाहायला मिळतोय आणि लॉबीच्या बाहेर रायडरला फेकलं गेलं. त्यामुळे सक्सेसफुल ठरलेला टॅकल आणि त्यानंतर वेदांत कांबळेच्या माध्यमातून घेतला गेलेला टचिंग पॉइंट. जर्सी क्रमांक 1 अमोल कोळीच्या दिशेने चाललेली खेळी. वेदांत आणि अमोल यांचा चैन अटॅक इथे सज्ज आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न. कव्हर मध्ये कव्हरची साखळी इथे सज्ज. चढाई पूर्ण केले.
टीमचा डिफेन्स आहे. वेदांत आहे जलद गतीने माघारी जलद गतीने या क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी दाखल झालेला आणि त्यानंतर जम्प अँड टच करण्याचा चाललेला प्रयत्न. कोपरारक्षक जर्सी क्रमांक 11 हँड टचचा ठरलाय शिकार. 1 पॉइंट डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाला. सलग असे घेतले जातात पॉइंट. सातत्यपूर्ण चढाया करताना आपल्याला वेदांत पाहायला मिळाला. सक्सेसफुल चढाया पाहायला मिळाला. अमोल आहे हा टॅकल खूप अनमोल आहे आणि अमोलच्या हातातून सहजासहजी शिकार निसटणं इम्पॉसिबल. लाजवाब अँकल होल्ड. एक प्रोफेशनली ज्या पद्धतीने कबड्डीपटू असतो जो टॅकल करण्यात माहीत असतो आणि अशा आज पद्धतीचा अटॅक यावेळी कॉर्नर कडून अमोल कोडियाकडून इथे आपण पाहिलंय. परफेक्ट अँकल होल्ड. सक्सेसफुल ठरलेला टॅकल. पॉइंट टेबल 0-9. आम्हाला सांगितलं काय पेपर वर्क करणारे विचारा नको. या 2 पॉइंट इथे मिळतील. प्रयत्न होते कुंदनचा आणि त्याच्या सहकार्याचा डॅश करण्याचा प्रयत्न फसलाय आणि कुंदन मैदानाच्या बाहेर बसलाय. वेदांत एक सरस अशी खेळी इथे पाहायला मिळाली या रायडरच्या माध्यमातून. चपळता खूप महत्वाचे आणि यावेळी प्रयत्न होते परंतु यावेळी थोडासा लेझी पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक 8 कॉर्नर अटॅक अतिशय सरस म्हणावा लागेल कारण ज्या पद्धतीने त्याने होल्ड केलं होतं परंतु ताकद थोडीशी कमी पाडली आणि एक चांगलं कॉम्बिनेशन जे महत्वाचं असतं ते इथे झालं नाही. आणि त्यानंतर अमोल कोळी हाही टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये मैदानाच्या बाहेर. पॉइंट टेबल 3-11 3-11. कुंदन इथे दाखल होतोय. कॉर्नर अटॅक करणे प्रयत्न अतिशय सरस केले होते. लाजवाब कुंदन. चढाई पूर्ण केली. मिडल लाईन क्रॉस करतोय आणि सुरक्षितपणे खेळांगणात परतलेला पाहायला मिळतो. कुंदन रिलाइज झालाय तो दाखल झालाय तो मैदानात. वेदांत कॉर्नर इनला. दीपक दुसऱ्या बाजूला कॉर्नरच्या जबाबदारीमध्ये ते आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 4 आहे जे अभी वेगवान अशी चढाई करताना इथे दिसलंय तेवढं सुरक्षित. याही वेळी वेदांतला आपण पाहणार आहोत चढाई करताना. कॉर्नर इनच्या दिशेने चाललेलं फुटवर्क आहे. अप अँड डाऊन एक प्रॉपरली जर फुटवर्क झालं तरच बोनस पॉइंट अटेम्प्ट केला जातो दिला जातो. दोन्ही कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. टाइम काउंटर वरती नजर. मिडल अँड क्रॉस सुरक्षितपणे परतलाय. एमटीडी पाहायला मिळाली. प्रत्युत्तर देण्यासाठी इथे आपण जर्सी क्रमांक 10 ला पाहणार आहोत. एक चांगली उंची लाभलेला खेळाडू आहे. सरपातर बांधा उंच खांदा आणि तेवढंच ऍक्टिव्ह असं फुटवर्क. तरेड इथे संधी आहे फक्त स्वतःचा बचाव करायचा आहे कारण थर्ड मध्ये जे काही प्रयत्न करायचे असतात ते रायडरला करायचे असतात. डिफेंडरला फक्त स्वतःचा बचाव करायचा असतो आणि तो प्रयत्न देतो का पाहूया. बोनस पॉइंट साठी चाललेला प्रयत्न. टर्न होते साखळी. मिडल लाईनच्या जवळ चाललेली झट आपण आणि एक चांगलं कोऑर्डिनेशन मध्ये खेळला गेलेला टॅकल सक्सेसफुल. वेदांत कांबळे मैदानाच्या बाहेर गेलाय. ऍडव्हान्टेज असेल तो यावेळी मित्रबेंब बेतोशी संघाला. महत्वाचा रायडर जो डोकीदुखी ठरला होता त्याला यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर काढलं गेलंय. यावेळी टीम मिटिंग चालले. चर्चा बातचीत इथे केली जाते. सौरभ कुळे यावेळी संघ प्रशिक्षकाची भूमिका बजावताना. कुवारबाव मध्ये जिल्हास्तरीय स्पर्धा पहिले 2 सामने सौरभ कुळवेच्या माध्यमातून केलं गेलेलं मार्गदर्शन आणि त्यामुळे सेमीफायनल मध्ये दाखल झालेला संघ. परंतु त्यानंतर मात्र सेमीफायनलच्या वेळी सौरभ कुळवेच्या हातातून सूत्र काढून घेतली गेली आणि संघ मात्र सेमीफायनल मध्येच गारद झालेला पाहायला मिळाला होता. या जर्सी क्रमांक 7 चढाई करताना दीपकच्या दिशेने डीपली जाण्याचा विचार. टच केलं होतं त्यामुळे लॉबी इथे ऍक्टिव्ह झाली होती. लॉबीचा वापर करण्याचा प्रयत्न होता
परंतु त्याला दिला गेलेला डॅश त्यामुळे सक्सेसफुल ठरला तो याबी डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन. पॉइंट टेबल 4-12 4-12. 2-2-2 अशा पद्धतीने फील्ड आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये चाललेला खेळ आहे. रनिंग अँड टच करण्याचा चाललेला प्रयत्न पाहायला मिळतोय तो कुंदन याचा. कुंदनला इथे आजमावलं जातोय कारण वेदांत मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. दीपक 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 बेस्ट कॉर्नर अटॅकर पण दीपकचा जलवा इथे पाहायला मिळतो का ते पाहणं गरजेचं असेल. अनुभवी असा खेळाडू आहे. तगडा अनुभव आहे या दीपककडे आणि त्याच्या जोडीला कुंदन आहे. चला पूर्ण सुरक्षित खेळांगण परतण्याचा त्याने घेतलेला निर्णय. या जर्सी क्रमांक 5 साहिल आंबेकर आणि यावी सोलो डॅश आहे. जर्सी क्रमांक 11 लाजवाब वर्क लॉबीच्या जवळ येतोय आणि कम्प्लिटली डॅश करतोय, जर्क करतोय, ढकलतोय लॉबीच्या बाहेर. रायडरला पॉइंट मिळतोय. तो यावी मित्र बेतोशी संघाला दमखम दाखवताना पाहायला मिळाला. तो डिफेंडर शोल्डर जर्क, शोल्डरच्या माध्यमातून दिला गेलेला धक्का इथे पाहायला मिळाला. जर्सी क्रमांक 10 रेड व्हॅलिड केली. अतिशय शांतपणे मैदानाच्या आतमध्ये आला, रेड व्हॅलिड केली आणि तेवढा शांतपणे स्वतःच्या क्रीडांगणामध्ये परतलेला पाहायला मिळालाय. अमोल कोळीये बेस्ट कॉर्नर अटॅकर. रवी चढाईचा बार आपल्या संघासाठी समाधान शूट करण्याचा प्रयत्न आणि इथे घेतला गेलाय तो टाइम ऑफ. प्रशांत कांबळे मित्रांनो बेतोशी संघाचा एक माजी खेळाडू, अनुभवी खेळाडू यावेळी संघ प्रशिक्षक म्हणून आपल्या संघासोबत जोडला गेलाय. तर दुसऱ्या बाजूला सौरभ कोळीये आपल्या खेळाडूंची चर्चा करताना ते पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 7 तिसऱ्या चढाईसाठी अमोलच्या दिशेने आणखीन एक डॅश पाहायला मिळणार आहे. रायडरच्या माध्यमातून थोडीशी चूक पाहायला मिळते कारण ज्यावेळी तो डाव्या कोपऱ्यामध्ये डीपली गेला होता, लॉबीच्या खूप जवळ होता, त्यामुळे ऍडव्हान्टेज होता कव्हरला. आणि कव्हर मधून आलेला हा खेळाडू जो यावेळी डॅश देताना पाहायला मिळाला. चढाई करताना यावेळी मैदान आहे. पॉइंट टेबल 5-13 5-13 8 गुणांची बढ़त मालगुण संघाकडे. पिछाडीवरती वेतोशी संघ मध्यंतरासाठी थांबवला गेलेला खेळ. पॉइंट टेबल 13-5 पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना आदर्श मिर्झे विरुद्ध जय हिंद जाबा. दोन्ही संघाला दुसरा पुकार. आदर्श मिर्झे जय हिंद जाबा दोन्ही संघाला दुसरा पुकार. पॉइंट टेबल 13-5 8 गुणांची बढ़त मालगुण संघाकडे. पिछाडीवरती वेतोशी संघ जर्सी क्रमांक 10 दीपकच्या दिशेने खेळण्याचा चाललेला त्याचा प्रयत्न आहे.
कुंदन कॉर्नर इनला दुसऱ्या बाजूला वेदांत आहे जो या डबा कुपल्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळेल. चेन अटॅक मध्ये पाहायला मिळेल वेदांत. फर्स्ट हाफ मध्ये सलग चढ्या सलग घेतले गेलेले पॉइंट. तुम्ही वेदांतच्या या खेळाकडे असेल लक्ष. रनिंग हँड टचचा केला गेलेला प्रयत्न ठरतोय. कोपरा रक्षक जर्सी क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. सिंगल पॉइंट. सिंगल पॉइंट इथे मिळतोय नाना मेकर संघाला. जर्सी क्रमांक 3 4 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये. वेदांतला फर्स्ट हाफ मध्ये टॅकल केलं गेले तर मी थोडासा दबाव या चढाईमध्ये, कारण या आधीची डेट सक्सेसफुल ठरली होती, परंतु जेवढे कमी डिपेंडर तेवढं टेन्शन जास्त असतं ते रायडरला. जर्सी क्रमांक 10 इथे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळेल. 2-2-1-2 अशा पद्धतीने सजवलं गेलेलं फील्ड आहे आणि त्यानंतर टॅकल मिडलच्या खूप क्लोजली पाहायला मिळतोय. ऍडव्हान्स मध्ये आले होते खेळाडू डिफेंडर, परंतु सक्सेसफुली टॅकल करताना पाहायला मिळाला. एक महत्वपूर्ण पॉइंट इथे मिळेल तो यावी मालगुण संघाला. अडचणीमध्ये आहे तो यावी वेतोशी संघ. अनुभवाची काही खेळाडूंना थोडीशी कमी आहे, कारण जो तालुक्याच्या स्पर्धेमध्ये जसजसे खेळत जातील तसतसे यांच्यामध्ये अनुभव वाढत जाईल आणि यानंतर येणाऱ्या काळामध्ये एक चांगला वाण परंतु यावेळी डॅश करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न. 2 मोहरे गारत 2 पॉइंट इथे मिळत आहेत. शेवटचा खेळाडू ऑल आउटचा खतरा वेतोशी संघपती. साइड किक लगवण्याचा चाललेला प्रयत्न. एक चांगला आवाज देताना दीपक फ्रंट ब्लॉक सक्सेसफुल टॅकल. कुंदनचा यावी फ्रंटला येऊन बॅक होल्ड करताना पाहायला मिळाला. फ्रंटला येऊन एक चांगल्या पद्धतीने चांगला टेक्निकली केला गेलेला टॅकल इथे आपण पाहिला. तर ऑल आउट होतोय तो मित्र बेतोशी रिलायव्हल संघ. यानंतर कशा पद्धतीने जय हिंद जाबा आणि आदर्श मिरजुले यांच्यामध्ये लढत होते पाहायचंय. एका बाजूला सूरज कांबळे तर दुसऱ्या बाजूला दीपक गावकर. दोन्ही अनुभवी खेळाडू एकमेकांविरुद्ध सातत्यपूर्ण खेळत आलेले खेळाडू आहेत. एमटी रेड पॉइंट टेबल 21-5 16 गुणांची एक मोठी बढत घेऊन खेळताना बालगुण संघ. आणि याही वेळी एक सोलो टॅकल पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 9 या आत्मविश्वासाने खेळताना पाहायला मिळतो तो जर्सी क्रमांक 9 कुंदन. या सामन्यामध्ये जो जिंकणार आहे तो ओम साई गणेश प्रतिष्ठान मिरजे संघाविरुद्ध खेळेल. यावेळी शानदार टॅकल लाजवाब खेळ. जर्सी क्रमांक 11 लॉबी जवळ येऊन कम्प्लिटली रोलिंग सक्सेसफुली केला गेलेला टॅकल पाहायला मिळालाय. 1 पॉइंट वेतोशी संघाला इथे मिळणार आहे तो टॅकल स्वरूपात. जर्सी क्रमांक 4 चढाई करताना फ्रंटला मिडल क्रॉस सिंगल पॉइंट. जर्सी क्रमांक 9 आला होता. चेक ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता, परंतु फोर्सली माघारी परतताना हा रायडर जर्सी क्रमांक 4 त्यामुळे सक्सेसफुल ठरला. पॉइंट इथे मिळालाय तो वेतोशी संघाला. चांगले प्रयत्न सरस अशी कोशिश पाहायला मिळते. शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत. 22-7 पॉइंट टेबल. 15 गुणांची बढत आहे मालगुण संघाकडे. पिछाडीमध्ये वेतोशी संघ. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये काय प्रयत्न केले जातील, कसे प्रयत्न केले जातील, कोण विजय ठरेल ते पाहायला मिळेल. आणि त्याच दरम्यान प्रशांतने घेतलेला हा टाइम ऑफ. प्रशांत कांबळे यावेळी टाइम ऑफ घेतोय. थर्ड अँड फायनल कॉल. आदर्श मिरजुळे वर्सेस जय हिंद जाबा. दोन्ही संघ आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचंय. सुरू असलेला सामना. शेवटची 5 मिनिट बाकी. पॉइंट टेबल 22-7 22-7. ठंडी लगता है बोला.
हा लिहिलं ना. उद्या गाडी कोणती 13 पाहिजे ना. जर्सी क्रमांक 4 बोनस सेटिंग करण्यासाठी चाललेला प्रयत्न होता तो जर्सी क्रमांक 8 याचा. यावी सक्सेसफुल टॅकल करतोय. शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ बाकी असताना रवीश कोणताही पॉइंट न घेता सुरक्षित आपल्या क्रीडांगणामध्ये परतलाय. यावी चौडा काढलाय. लेझी फुटवर्क ऍडव्हान्टेज कॉर्नर अटॅकरला. साईल आंबेकरच्या माध्यमातून सलग दुसऱ्यांदा परफेक्ट अँकल होल्ड पाहायला भेटतोय. लास्ट 2 मिनिट. शेवटच्या 2 मिनिटांचा अवधी बाकी आहे. जर्सी क्रमांक 13 रनिंग हँडेज करण्याचा याचा इथे प्रयत्न. तेवढा सुरक्षित अशी त्याची चाललेली खेळी आहे. सडकी आचमनासाठी केला गेलेला प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळाला, परंतु क्रीडांगणात परततोय आणि इथे घेतला गेला तो टाइम ऑफ. दोन पॉइंट इथे मिळतील. लास्ट मिनिट. शेवटचं 1 मिनिट. लास्ट मिनिट. जर्सी क्रमांक 8 एक बोनस पॉइंट इथे मिळतोय. आणि इथे ऑल आउट होतोय तो बेतोशी संघ. सामना इथे समाप्त. विजयी ठरलाय तो डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघ. जय हिंद, जय आबा आणि आदर्श मिरजुळे दोन्ही